पॉइंट्स यामध्ये आता पुण्यामध्ये घेतले आणि कसं पुण्यामध्ये माझ्या टीमने जे मला आकडा दिला आहे तो आहे 80चा. तर आज आपण 80 कंटेस्टंट्स इथे पाहणार आहोत आणि मी खूप एक्साइटेड आहे. मी जाऊन आता त्यांची ऑडिशन्स पाहणार आहे आणि मी त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा हा प्रवास खूप मोठा आणि ते ह्या मंचाचा त्यांना पुरेपूर वापर करता यावा हीच माझी इच्छा आहे. याचा फिनाले कधी असणार आहे आणि पुण्यातून कशी किती निवडून मिळते? येस, ह्याचा फिनाले असणार आहे जून मध्ये. तारखा डिसाईड नाही आहेत आणि तसे डिसाईड झाले आम्ही जरूर नक्की तुम्हाला कळू. कसले राऊंडचे ग्रँड फिनालेचे राऊंड जून मध्ये असणार आहे. तर 3 दिवसाचा असा एक कार्यक्रम असतो तो आपण करणार आहोत जून मध्ये. 6 शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता नवी मुंबईमध्ये झाला, आज पुण्यामध्ये होणार आहे, त्याच्यानंतर नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि मग ठाणे असे आपण ऑडिशन्स, फिजिकल ऑडिशन्स घेणार आहोत आणि अशा छान छान अभिनेत्रींना आपण बोलवणार आहोत जसं आपण प्रार्थना मॅडमला बोलवलं आहोत. हा सर, याचा ग्रँड फिनाले जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे. 6 ठिकाणचे ऑडिशन झाल्यानंतर आपण एक असा रंगमंच घेऊन आलो आहोत की वेगवेगळ्या व्यक्तींना याच्यामध्ये सहभागी होऊन एक असा महाराष्ट्राची सुंदरी आपल्याला निवडायची आहे की जी महाराष्ट्रामधून येईल आणि महाराष्ट्राच्या कमीत कमी मोठ्या 6 मेजर शहरांमधून आपण निवडून फिनालेसाठी आपण कंटेस्टंट निवडत आहोत की ज्याच्यातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जाईल. म्हणून मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 ही स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्वेल वन पेजंट घेऊन आलेली आहे सर्वांसाठी. थँक्यू सो मच.